महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी गुड न्यूज दिली आहे. बहिणींसाठी या ठिकाणी आनंदाची वार्ता या ठिकाणी दिली आहे. कधी तुमचा हप्ता दुप्पट होणार याविषयी सुद्धा सांगितलेलं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आली. संपूर्ण माहिती आपण पुराव्यासहित बघूया. जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट तुम्हाला मी मेन मुद्द्यावरती या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अपडेट या ठिकाणी अशी आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता आहे. कधी दुप्पट होणार या ठिकाणी हप्ता तुम्ही बघू शकता. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, म्हणजेच काय, तुमचा हप्ता कधी दुप्पट होणार आहे याविषयी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आज सांगितलेलं आहे. तर ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. लेटेस्ट अपडेट आली आहे, कारण बहिणींनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला सर्व अपडेट मिळत असतात, म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण आता ठिकाणी पुराव्यासहित बघणार आहोत. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले पूर्वप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेने राज्यामध्ये देवभाऊंची सरकार या ठिकाणी आणलेले आहे. हे सत्ताधारी सगळेच मान्य करतात. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती राज्यामध्ये देवभाऊचं सरकार आणण्यासाठी. हे सर्व सत्ताधारी सगळेच ही मान्य करतात. काल जर तुम्ही बघितलं तर राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी, म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानलेले. कारण की काल राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्व बहिणींचे आभार या ठिकाणी मानलेले आणि ते आभार मानण्याचं कारणही त्यांनी सांगितलेलं. बघा, पुढील 5 वर्षे तरी त्यांनी ही योजना कायम राहील अशी ग्वाही सुद्धा ठिकाणी दिली आहे. म्हणजेच काय, तर पुढील 5 वर्ष ही योजना अशीच सुरू राहील अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली आहे. म्हणजेच पुढील 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. यामुळे जवळजवळ तुम्ही बघितलं तर पुढील 5 वर्ष बहिणींनी काळजी करायची आवश्यकता नाही आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला ठिकाणी पैसे मिळतील. पुढे बघा, तर या योजनेत ज्यांनी घुसखोरी केली आहे, अनुदान त्यांची थांबवण्यात आल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच या योजनेमध्ये भरपूर असे ज्यांनी घुसखोरी केली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर बघितलं तर भरपूर ज्या महिला आहेत त्या ठिकाणी अपात्र होत्या, त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. भरपूर पुरुषांनीही लाभ घेतलेला आहे. तर अशा महिलांना आणि अशा पुरुषांना त्यांचे अनुदान या ठिकाणी थांबवण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे. पण लाडक्या बहिणींना मानधनाची रक्कम दुप्पट कधी होणार याची प्रतीक्षा सर्वच बहिणींना होती. तर मुख्यमंत्र्यांनी त्यावरही त्यांचे मत व्यक्त केले आहे की लाडक्या बहिणींना दुप्पट रक्कम कधी मिळणार आहे. आता बघा, तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला. जुलैचे तुम्हाला 1500 रुपये मिळाले, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर ज्या बहिणींना जुलैचे 1500 मिळाले त्यांनी कमेंट करा की सर मला जुलैचे 1500 रुपये आले. रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला पैसे मिळतील असं मी सांगितलं होतं आणि तुम्हाला रक्षाबंधनाच्या अगोदरच 1500 रुपये मिळाले. आता तुम्हाला ऑगस्ट हप्तासुद्धा मिळणार आहे. म्हणजेच डबल तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि हा डबल हप्ता येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला वाटप होणार आहे. याच महिन्यात तुम्हाला हा डबल हप्तासुद्धा मिळणार आहे. रक्षाबंधनाचे या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये मिळाले. आता लगेच तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या या ठिकाणी 1500 रुपये मिळतील आणि हा तुमचा डबल हप्ता असणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. येत्या काही दिवसांमध्ये त्याचे तुम्हाला वाटप पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, आता एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी की कधी तुमचा हप्ता हा दुप्पट होणार आहे याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे की तुम्हाला दुप्पट पैसे कधी मिळतील. बघा, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू झाली. सुरुवातीला ही योजना सरसकट सर्वच महिलांसाठी लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 1500 रुपये मानधनाची घोषणा झाली. तर विधानसभा निवडणूक दृष्टी टप्प्यात येताच मानधन 3000 रुपये करण्याचे सुद्धा जाहीर करण्यात आले. राज्याच्या तिजोरीमध्ये मोठी गंगाजळी असल्याचा दावा करण्यात आला होता. पण सरकार सत्तेवर आल्यावर या योजनेला मापदंड लागले, निकष जाहीर झाले. त्यात अनेक महिला बादसुद्धा झाल्या. कारण की भरपूर महिलांची चौकशी झाली, यामुळे भरपूर महिला बाद झाल्या. काहींना जूनचा अजूनही हप्ता आलेला नाही आहे. काही महिलांना जुलैचा सुद्धा हप्ता आलेला नाही आहे. तर अशा ज्या महिला त्यांना हप्ता ठिकाणी आलेला नाही त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे, सर मला जुलैचा हप्ता आलेला नाही आहे. अशा बहिणींना आपण जुलैचा आणि जूनचे पैसे पाठवणार आहोत. म्हणजेच जुलैचा हप्ता आणि जूनचा हप्ता त्यांना पाठवणार आहोत. फक्त कमेंट करून सांगायचे की सर मला पैसे आलेले नाही आहे. तुमचं नावही लिहून पाठवायचं आहे. आणि ज्यांना आले असेल त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले जुलैचे. लगेच त्या महिलांना आपण ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच तुम्हाला डबल हप्ता लगेच पाठवणार आहोत. पुढे बघा, तर मानधन दुपटीचे काय झाले हा प्रश्न सतत विचारण्यात येत होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उत्तर दिले. काल त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की तुमचा हप्ता कधी दुप्पट होणार आहे. बघा, योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार असे आश्वासन त्यांनी दिले. आता ती योग्य वेळ कधी येते याची वाट मात्र बहिणींना पाहावी लागेल. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. ठीक आहे. पुढे बघा, त्या घुसखोर भावांचे थांबवले अनुदान. म्हणजेच ज्या पुरुषांनी या योजनेमध्ये घुसखोरी केली होती आणि लाभ घेतला होता त्यांचे पैसे थांबवले आहे. बघा,
काही भावांनी या योजनेत घुसखोरी केल्याचे आणखीन उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलं. दुरुपयोग करणाऱ्यांचे मानधन ह्या योजनेचा थांबवण्यात आल्याचे ते म्हटलेलं आहे. काहींनी योजनेसाठी थेट दुचाकीचा फोटो लावल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले. तर बहिणी पात्र असलेल्या, जर तुम्ही बघितलं पात्र असलेल्या डावलल्या असतील तर ही योजनेचा लाभ त्यांना लवकरच देण्यात येईल असे ते म्हणाले. म्हणजेच काय, भरपूर अशा महिला आहे की ज्या पात्र आहेत त्यांना सुद्धा देखील योजनेमधून बाद केलं गेलं होतं, त्यांना डावललं गेलं होतं, त्यांना अपात्र केलं गेलं होतं. तर अशा ज्या बहिणी की ज्या पात्र आहेत त्यांना अपात्र केले गेले, अशा बहिणींची छाननी सुरू झाली आहे. त्यांना पुन्हा एकदा पात्र केलं जाईल आणि पुन्हा एकदा त्यांचा लाभ सुरू होईल. म्हणजेच भरपूर अशा महिला आहे की ज्यांचा जूनचा लाभ बंद झालेला होता, जून महिन्यात हप्ता नव्हता, अशा बहिणींना पुन्हा एकदा पैसे सुरू होतील. तुम्ही काळजी करू नका. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, 25 लाख लखपती दिदी. म्हणजे तुम्ही बघितलं तर 25 लाख लखपती दिदी. आता बघा 25 लाख लखपती दिदी राज्यशील बचत गटाद्वारे तयार झाल्या आहेत. यंदा आणखी 25 लाख लखपती दिदी होतील. ही संख्या कोटींच्या पुढे काही वर्षाच्या तारखेने घरात जाईल. महाराष्ट्र लखपती दिदी योजनेत देशात अव्वल असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पहिल्या टप्प्यामध्ये महिला बचत गटाच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी 10 मॉल उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे महिलांसाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला लवकरच तारखेने तुमचा हप्ता डबल केला जाणार आहे आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. लगेच तुम्हाला डबल हप्ता वाटप होणार आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.